जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण GMC भरतीला महत्त्वाचे असणारे प्रश्न बघत आहोत। या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट प्रश्न मी काढलेले आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा, भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? ठीक आहे, तर भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। ठीक आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। आणि जर तुम्हाला असं विचारलं की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ठीक आहे, मसुदा समिती तर कोण होते विद्यार्थी मित्रांनो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। कोणते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ठीक आहे, हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते। आणि बघा, जर संविधान म्हटलं, राज्यघटना म्हटलं, तर संविधान केव्हा तयार झालं? तर 26 नोव्हेंबर 1949 मध्ये 1949 मध्ये संविधान तयार झालं। आपण संविधान दिवस मनवतो, ठीक आहे। आणि 26 जानेवारी 1950 मध्ये, ठीक आहे, 26 जानेवारी 1949 मध्ये संविधान तयार झालं। 26 जानेवारी 1950 मध्ये संविधान काय झालं? लागू झालं, अंमलात आलं। ठीक आहे, त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार कोण आहेत? वंदे मातरम कोणी लिहिलं? तर ते लिहिलं बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी। कुठून? तर आनंदमठमधून। आनंदमठ या कादंबरीमधून त्यांनी हे लिहिलेलं आहे। कोणी? बंकिमचंद्र चॅटर्जी। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे? ठीक आहे, उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावरांची आहे? तर ती आहे शेळीची, बकरींची। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, लॅबमध्ये ज्या मशीनद्वारे फोटो प्रिंट तयार होतात, ठीक आहे, बघा, लॅबमध्ये ज्या मशीनद्वारे प्रिंट तयार होते त्या मशीनला काय म्हणतात? काय म्हणतात? प्रिंटर म्हणतात। ठीक आहे, ग्रुप डीचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप डीचे प्रश्न आहे। आणि हे सगळे प्रश्न विचारलेले आहे एक्झाममध्ये, ते सिलेक्टेड प्रश्न मी घेतलेले आहे। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, नंतरचा प्रश्न बघा, गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? ठीक आहे, तर गोदावरी नदीचा उगम होतो नाशिक जिल्ह्यामध्ये। महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे कोणती? तर गोदावरी नदी। 1446 किलोमीटर एवढी लांब आहे ती। तर गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर तो होतो नाशिक जिल्ह्यामध्ये, त्र्यंबकेश्वर येथे। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोयना धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे कोयना धरण। कोणत्या नदीवर आहे? कोयना नदीवर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, 7वा, गोदावरी नदीवर कोणते धरण आहेत? आता बघा, गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? तर गोदावरी नदीवर आहे जायकवाडी हे धरण। कोणतं आहे? जायकवाडी। ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लोणार सरोवर विद्यार्थी मित्रांनो एकमेव असं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे। ठीक आहे, खाऱ्या पाण्याचं ते सरोवर आहे आणि ते भारतातील उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर आहे। भारतातील उल्कापातामुळे तयार झालेले एकमेव सरोवर आहे भारतामध्ये लोणार सरोवर। लोणार सरोवर खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि ते आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये। कुठे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये। त्यानंतरचा प्रश्न बघा, केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? जळगाव जिल्हा, जळगावची केळी। त्यानंतरचा प्रश्न बघा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे? तर भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती होते। आणि आता कोण आहे? आता भारताचे राष्ट्रपती कोण आहे? तर कोण आहे? द्रौपदी मुर्मू। द्रौपदी मुर्मू। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, 11वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? मी सांगितलं होतं राज्यसभेचा जो उपराष्ट्रपती असते भारताचे, ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, सभापती असतात। ठीक आहे, तर कोण आहे? उत्तर उपराष्ट्रपती। आणि उपराष्ट्रपती जर म्हटलं तर आता कोण आहे? जगदीश धनखड। जगदीश
धनखडजी आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न, आझाद हिंद सेनेची किंवा आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? ठीक आहे. आझाद हिंद सेना कोणी केली? रासबिहारी बोस यांनी केली. ठीक आहे. रासबिहारी बोस यांनी केली. कुठे? जापानमध्ये केली होती. आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं विद्यार्थी मित्रांनो? तर सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस. ठीक आहे. स्थापना केली रासबिहारी बोस यांनी आणि त्याचं नेतृत्व केलं म्हणजे त्याला समोर चालविलं सुभाषचंद्र बोस यांनी. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? एरिया किती आहे? तर 3,07,713 चौरस किलोमीटर इतके महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न 15वा प्रश्न आहे, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागामध्ये इजा करतो? ठीक आहे. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागामध्ये इजा करतो? तर तो करतो मज्जासंस्थामध्ये. ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा, खाद्यपदार्थामध्ये खाण्याचा सोडा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? ठीक आहे. खाण्यामध्ये जर आपण खाण्याचा सोडा बेकिंग पावडर जास्त टाकला तर कोणतं जीवनसत्व निघून जाते? तर जीवनसत्व क, व्हिटॅमिन के हे निघून जाते. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? ठीक आहे. कोणता पदार्थ हा पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? कोणत्या पदार्थामध्ये सर्वच गुणधर्म असतात? तर ते आहे दूध, मिल्क. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? हाडांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन डी जीवनसत्व ड आवश्यक असते आणि या जीवनसत्वाच्या अभावी मूळदूस हा रोग होतो. ठीक आहे. नंतर व्हिटॅमिन बी च्या अभावी काय होते? बेरीबेरी होते. बेरीबेरी हा रोग होतो. व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे बेरीबेरी, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो. ठीक आहे. आणि व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे होते रात आंधळेपणा. ठीक आहे. व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा रोग होतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 19वा प्रश्न, पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? कोणत्या शास्त्रज्ञाने लावला विद्यार्थी मित्रांनो? तर फ्लेमिंग यांनी लावला. ओके. आणि नेक्स्ट बघा, शेवटचा प्रश्न आपला, काकडी किंवा टरबूज यांच्यासारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? ठीक आहे. तर काकडी किंवा टरबूज याच्यामध्ये किती टक्के पाणी असते? तर 92% पाणी असते. 92% पाणी असते. ठीक आहे. म्हणून उन्हाळ्यामध्ये काकडी किंवा टरबूज खाणं खूप जरुरी असते विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.